नमस्कार. देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीची घोषणा आणि सोबतच आदर्श आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते आणि त्यामुळेच आपल्या सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी विद्यमान राज्य सरकारने गेल्या काही दिवसात शासन आदेशांचा अगदी भडीमार लावलाय. बुधवारी देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. उद्धव ठाकरे सरकार संकटात असताना अशाच तातडीच्या बैठकीत औरंगाबादचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचे स्मरण या सरकारच्या बैठकीमुळे झाले. या बैठकीत अहमदनगर शहराचे पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आली. सोबतच पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे राजगड असे नामकरण करण्याचाही निर्णय झाला. मुंबईतील 8 उपनगरी रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली. त्याशिवाय या बैठकीत किमान 2 डझन निर्णय घेण्यात आले. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, महानंदसाठी निधी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी 11,588 कोटींच्या प्रकल्पास मान्यता, कोल्हापूर सांगली पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेऊन 3200 कोटींचा प्रकल्प उभारणे, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपयांची वाढ, जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्यासाठी 2.5 एकर भूखंड घेण्याचा निर्णय, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किलोमीटर रस्ते बांधणे अशा अनेक निर्णयांचा यात समावेश आहे. अर्थात सरकारने निर्णय घ्यायलाच हवे, परंतु निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा असे निर्णय घेतले जातात तेव्हा त्याला राजकारणाचा वास नक्कीच येतो. हे जे काही निर्णय घेण्यात आले त्यापैकी बहुतेक मागण्या तशा जुन्याच आहेत. त्यावर आतापर्यंत बहुतेक काहीही भूमिका न घेणाऱ्या सरकारने निवडणूक समोर असताना अचानक प्रचंड गतीने या सगळ्या समस्यांचा निपटारा सुरू केला असेल तर या सरकारला कुठेतरी असुरक्षित वाटत असावे ही शंका घेण्यास जागा आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील आपली प्रतिमा उजळवण्यासाठी जनतेच्या रोषाचा निवडणुकीत सामना करावा लागू नये म्हणून सरकारने शेवटच्या क्षणी हा दौलतजादा सुरू केल्याचे दिसतंय. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.